काल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठी हल्ल्याबाबत आणि पॅलेट गनच्या वापराबाबत एक पत्रकार परिषद घेतली. त्याआधी त्यांनी संसदेतील आपल्या भाषणामध्येही सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. त्यात त्यांनी अत्यंत महत्वाचा दावा केला. राहुल गांधी म्हणाले की गोळीबार किंवा पॅलेट गन चालवण्याचे आदेश हे थेट केंद्रीय गृहमंत्री किंवा देशाच्या प्रधानमंत्र्याकडूनच दिले जात असतात. विरोधी पक्ष नेत्याच्या या आरोपांना उत्तर देताना भाजपच्या जितेंद्र सिंग यांनी म्हटलं की हे असे कोणतेही आदेश कोणताही मंत्री देत नाही. उलट मॅजिस्ट्रेट, एसडीएम किंवा डीएम असे आदेश देत असतात. यामुळे आता लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जसे की भारतीय कायद्यानुसार पोलिसांना गोळीबाराचे किंवा बलप्रयोगाचे आदेश देण्याचा अधिकार नक्की कोणाचा असतो? गृहमंत्री किंवा प्रधानमंत्री पोलिसांना थेट असे आदेश देऊ शकतात का? आणि गर्दी नियंत्रित करताना लाठीचार्ज, अश्रुधूर, पॅलेट गन किंवा थेट गोळीबार कधी आणि कोणत्या परिस्थितीत केला जातो? याच दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाने पॅलेट गनच्या वापरासाठीच्या एसओपीच्या संदर्भात केंद्र सरकारकडून उत्तर मागवले. न्यायालयाने सूचित केलं की पॅलेट गनच्या वापरावर संपूर्ण बंदी घातली जाणार नाही, मात्र एसओपीचा नक्कीच विचार केला जाईल. सर्वोच्च न्यायालयाने गर्दीवर पॅलेट गनच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेतली. आज आपण या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन भारतीय कायदा, पोलीस मॅन्युअल आणि स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स अर्थात एसओपी काय सांगतात हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सर्वप्रथम राहुल गांधी यांनी नक्की काय आरोप केले हे थोडक्यात समजून घेऊ. दिल्लीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईत 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली होती. पॅलेट गनचा वापर करण्यात आल्याने जवळपास 5 आंदोलकांना गंभीर जखमा झाल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या. यावरून राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला आणि केंद्रीय गृह मंत्रालयाला थेट धारेवर धरलं. त्यांनी दावा केला की एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या कारवाईचे किंवा पॅलेट गन सारख्या शस्त्रांच्या वापराचे आदेश राजकीय नेतृत्वाच्या संमतीशिवाय दिलेच जाऊ शकत नाहीत. परंतु कायदेशीर चौकटीत हा दावा किती बसतो? पोलिसांची चेन ऑफ कमांड कशी काम करते याचीही माहिती घेऊया. भारतात पब्लिक ऑर्डर आणि पोलीस प्रशासन हे राज्यघटनेनुसार राज्य सूचित अर्थात स्टेट लिस्ट मध्ये येतं. जरी दिल्लीत पोलीस यंत्रणा ही केंद्रीय गृह मंत्रालय अंतर्गत असली तरी कारवाईचे नियम मात्र समान असतात. आंदोलन किंवा जमाव पांगवण्यासाठी सैन्याचा किंवा पोलीस बळाचा वापर करण्याचे अधिकार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS किंवा जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता CRPCच्या कलम 129 ते 132 मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. कायद्यानुसार कोणत्याही ठिकाणी जमाव बेकायदेशीर ठरवून त्यावर बळप्रयोग करण्याचा पहिला आणि मुख्य अधिकार हा कार्यकारी दंडाधिकारी म्हणजेच संबंधित क्षेत्राचे SDM, तहसीलदार किंवा कलेक्टर यांच्याकडे असतो. जर घटनास्थळी दंडाधिकारी उपस्थित नसतील तर पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी किंवा सब इन्स्पेक्टर दर्जापेक्षा वरचा अधिकारी परिस्थितीनुसार जमाव पांगवण्याचा निर्णय घेऊ शकतो. कायद्याच्या कोणत्याही पुस्तकात किंवा पोलीस मॅन्युअल मध्ये प्रधानमंत्री किंवा गृहमंत्री थेट घटनास्थळावरील पोलिसांना गोळीबार किंवा लाठीचार्जचे आदेश देतील असा कोणताही नियम नाही. जमिनीवरील कारवाईत कायदेशीर आदेश देण्याचा पूर्ण अधिकार स्थानिक दंडाधिकारी आणि ऑन ड्युटी पोलीस कमांडर्स यांनाच असतो. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की मग राहुल गांधी यांच्या दाव्यात काहीच अर्थ नाही का? या ठिकाणी आपल्याला 2 महत्वाच्या गोष्टींमधील फरक समजून घ्यावा लागेल. पहिली गोष्ट म्हणजे ऑपरेशनल कमांड हा पूर्णपणे कायदेशीर आणि प्रशासकीय निर्णय असतो. गोळीबाराचा किंवा लाठीचार्जचा थेट आदेश फक्त ऑन ड्युटी मॅजिस्ट्रेट किंवा पोलीस अधिकारीच देऊ शकतात. दुसरं आहे राजकीय किंवा प्रशासकीय उत्तरदायित्व. गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री हे पोलीस विभागाचे राजकीय प्रमुख असतात. धोरणात्मक निर्णय अर्थात पॉलिसी डिसिजन्स किंवा अत्यंत संवेदनशील परिस्थिती हाताळताना वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गृह मंत्रालय यांच्यामध्ये संवाद होतो. त्यामुळे राजकीय भाषेत जेव्हा विरोधी पक्ष गृहमंत्री किंवा प्रधानमंत्र्यांनी आदेश दिले असा आरोप करतात तेव्हा त्याचा अर्थ किंवा कायदेशीर अर्थ त्यांनी प्रत्यक्ष बंदूक चालवण्याचा हुकूम सोडला असा नसून प्रशासकीय अपयश आणि राजकीय जबाबदारी गृह मंत्रालयाची आहे असा घेतला जातो. आता आणखीन एक प्रश्न निर्माण होतो की पोलीस किंवा सुरक्षा दल गर्दी पांगवण्यासाठी किंवा लाठीचार्ज, पॅलेट गन आणि गोळीबार करण्यासाठी कोणत्या नियमांचे पालन करतात?
पोलीस मॅन्युअलनुसार कोणत्याही हिंसक किंवा बेकायदेशीर जमावाला पांगवण्यासाठी किमान बलप्रयोग हे तत्व वापरलं जातं. हे पाऊल टप्प्याटप्प्याने उचललं जातं. त्यातलं पहिलं पाऊल असतं तोंडी इशारा म्हणजेच ओरल वॉर्निंग. यात लाऊडस्पीकरवरून जमाव बेकायदेशीर घोषित केला जातो आणि लोकांना शांततेने तेथून निघून जाण्याचे आवाहन केले जाते. यातली दुसरी पायरी असते सौम्य बलप्रयोगाची. जर जमाव हिंसक झाला तर वॉटर कॅनन आणि अश्रुधुराचा वापर केला जातो. तिसरी पायरी असते लाठीचार्ज. अश्रुधुराचा प्रभाव पडला नाही तर दंडाधिकाऱ्यांच्या किंवा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने लाठीचार्जचे आदेश दिले जातात. त्यातही शरीराच्या नाजूक भागांवर उदाहरणार्थ डोकं, मान यावर वार न करण्याचे नियम असतात. चौथी पायरी असते पॅलेट गन्स किंवा रबर बुलेटचा वापर. परिस्थिती अत्यंत गंभीर, हिंसक किंवा हाताबाहेर गेली तर रबरच्या गोळ्या किंवा पॅलेट गनचा वापर केला जातो. आणि पाचवी पायरी म्हणजे थेट गोळीबार. जेव्हा लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतो किंवा सार्वजनिक मालमत्तेचा मोठा विध्वंस होतो तेव्हाच गोळीबाराचा अंतिम पर्याय निवडला जातो. यातही कमरेच्या खालीच गोळ्या झाडण्याचे कडक नियम असतात जेणेकरून कमीत कमी हानी होईल. या संपूर्ण विश्लेषणावरून काय स्पष्ट होतं तर गोळीबार, लाठीचार्ज किंवा पॅलेट गन वापरण्याचे ऑपरेशनल आदेश फक्त आणि फक्त घटनास्थळी उपस्थित असलेले कार्यकारी दंडाधिकारी अर्थात मॅजिस्ट्रेट किंवा उच्च पोलीस अधिकारीच देऊ शकतात. गृहमंत्री किंवा प्रधानमंत्री थेट मैदानावर असे आदेश देत नाहीत. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेची अंतिम जबाबदारी ही सरकारच्या गृह मंत्रालयाची असते. त्यामुळे राजकीय आरोपांमध्ये थेट नेतृत्वालाच जबाबदार धरलं जातं. विद्यार्थ्यांवरील किंवा आंदोलकांवरील कारवाईत नियमांचे उल्लंघन झाले आहे का हे तपासण्यासाठी स्वतंत्र चौकशी समित्या स्थापन केल्या जातात, ज्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या निर्णयांची तपासणी होते. दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी नियमांच्या बाहेर जाऊन लाठी हल्ला व पॅलेट गनचा वापर केला हे उघड दिसत आहे. आता सरकार या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर काय कारवाई करणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले. परंतु गर्दी नियंत्रित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पॅलेट गन सारख्या शस्त्रांवर बंदी घातली पाहिजे का आणि पोलीस कारवाईसाठी राजकीय नेतृत्वाला कितपत जबाबदार धरलं पाहिजे यावर तुमची मते, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा.